मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यात 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। मराठवाड्यातील पूर परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती। राज्याला अधिकची मदत मिळावी म्हणून फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्याला अधिकचा निधी मिळवण्यासाठी भेट झाल्याची चर्चा। त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत तर आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले। माननीय प्रधानमंत्री महोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या सर्वांना कशाकरता भेटतं माननीय, तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे। केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्रीजी प्रयत्न करतात आहे। 2 दिवस आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतले। काही निकषाचे विषय असतात, काही निधी संदर्भात विषय असतात। केंद्र आणि राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो हाच त्याचा फायदा आहे। केंद्र आणि राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं आणि आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आणि आमचे अमित शाह साहेबांनी एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेलं नाही, किंबहुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये। म्हणून याही संकटाच्या काळात आदरणीय नरेंद्र मोदीजीच आपल्याला भरभरून मदत करतील हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला ठाम विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।